नमस्कार मित्रांनो. नवरात्री उत्सव खूप जोरात सर्वत्र भारतामध्ये साजरा केला जात आहे. तर आज आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये कोणत्या देवींचं पूजन केले जातं आणि नऊ नऊ देवी या काय आहेत किंवा त्यांची नावं काय हे आपण आज पाहणार आहोत. नवरात्रीमध्ये मुख्यतः दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. त्यांना नवदुर्गा असेही म्हणतात. प्रत्येक एक रूप एका विशिष्ट गुणाने आणि दिव्य स्त्रीशक्तीचे प्रतिनिधित्व करते. तर पाहूया कोणत्या आहेत या 9 देवी. त्यांची नावं आपण पाहूया आधी. पहिली आहे शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी आहे कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी आहे सिद्धिदात्री. तर आपण एक एक करून या नवदुर्गांबद्दल पाहूया. पहिली शैलपुत्री ही नवदुर्गेंमधील पहिली आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. ती हिमालयन पर्वताची कन्या आहे आणि वृषभावर म्हणजेच नंदीवर बसलेली आहे. तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ असते. ती धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. हे झालं शैलीपुत्रीबद्दल. आता आपण पाहूया ब्रह्मचारिणी. तप आणि वैराग्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी देवी ब्रह्मचारिणी. दुसऱ्या दिवशी तिचे पूजन केले जाते. तिच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे. ती ज्ञान आणि तपस्येचे प्रतीक आहे. ही झाली ब्रह्मचारिणी. आता तिसरी देवी पाहूया आपण, चंद्रघंटा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीचे पूजन होते. तिच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असतो. तिला 10 हात असून त्यात विविध शस्त्रे आहेत. ती शौर्य, निर्भयता आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. ही माहिती झाली चंद्रघंटा देवीबद्दल. चौथी पाहूया कुष्मांडा. ही विश्वाची निर्मिती करणारी देवी म्हणून ओळखली जाते. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तिचे पूजन केले जाते. आपल्या स्मित हास्यातून तिने विश्वाची निर्मिती केली अशी मान्यता आहे. तिला अष्टभुजा देवी असेही म्हणतात आणि ती सिंहावर बसलेली आहे. ही कुष्मांडा देवी. आता आपण पाचव्या देवीकडे जाऊया, स्कंदमाता देवी. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. ती भगवान कार्तिकेय स्कंद यांची माता आहे. ती सिंहारूढ असून तिच्या मांडीवर बाळ स्कंद बसलेला आहे. ती मातृत्व, करुणा आणि शौर्याचे प्रतीक आहे. हे झाले स्कंदमातेबद्दल. आता आपण 6व्या देवीकडे जाऊया. 6वी देवी आहे कात्यायनी. ही देवी दुर्गेचे उग्र रूप आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी हिचा अवतार झाला. नवरात्रीच्या 6व्या दिवशी तिची पूजा केली जाते. ती साहस आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. ही आपली कात्यायनी देवी. आता 7व्या देवीकडे जाऊया. 7वी देवी आहे कालरात्री. नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. ही देवी दुर्गेचे सर्वात भयंकर रूप आहे. ती वाईट शक्तीचा नाश करते आणि आपल्या भक्तांना निर्भय बनवते. ही कालरात्री देवी. आता आपण जाऊया 8व्या रूपाकडं. ते रूप आहे महागौरी. ही देवी शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या 8व्या दिवशी तिची पूजा केली जाते. ती श्वेत रंगांची असून वृषभावर स्वार होते. तिच्या दर्शनाने भक्तांची सर्व पापे धुवून जातात. ही झाली महागौरी देवी. आणि आता देवीच्या शेवटच्या रूपाकडे जाऊया. ते आहे सिद्धिदात्री. ही देवी सर्व सिद्धी देणारी आहे. नवरात्राच्या 9व्या आणि शेवटच्या दिवशी तिचे पूजन केले जाते. ती कमळावर बसलेली आहे आणि आपल्या भक्तांना आध्यात्मिक सिद्धी आणि ज्ञान प्रदान करते. ही झाली सिद्धिदात्री देवी. तर आपण अशा या देवीच्या 9 रूपांची माहिती घेतली आणि त्यांची पूजा केली जाते. कोणत्या त्या देवीचे प्रतीक काय आहे, तिचे रूप काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. आणि अशा रीतीने आपण यावर्षी नवरात्र साजरे करूया. आपण तसे करतोच आहोत. बट सर्वांना
नवरात्रीच्या शुभेच्छा आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत हीच देवीच्या चरणी प्रार्थना. आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.